तुकाराम महाराजांनी संतांचं ऐश्वर्य सांगितलेलं आहे. श्री या पदाचं आपलं चिंतन सुरू आहे. हे 10वं कीर्तन आहे. 9 गुरुवार आणि 1 गोकुळाष्टमी असं हे 10वं आपलं कीर्तन सुरू आहे. आतापर्यंत आपण श्री या शब्दाचा अर्थ पाहत असताना 10 पद्धतीने 9 पद्धतीने पाहिलाय. आज 10वं कीर्तन आपल्याला करायचं आहे. थोडक्यात पुन्हा सांगतो. पहिल्या दिवशी आदर आणि मंगल असा अर्थ केला. दुसऱ्या गुरुवारी आपण संतांचं लौकिक ऐश्वर्य, लक्ष्मी, श्रीमंती सांगितले. तिसऱ्या गुरुवारी आपण भक्त, भक्ती, भगवंत ही श्रीमंती सांगितले. चौथ्या गुरुवारी आपण विवेकश्री सांगितले. 5व्या गुरुवारी वैराग्यश्री. 6व्या गुरुवारी म्हणण्यापेक्षा 6वं गोकुळाष्टमी होते, त्या दिवशी आपण समाधी षटक ही संपत्ती पाहिली. 6व्या गुरुवारी मुमुक्षा ही श्री पाहिली. 7व्या गुरुवारी आपण मोक्षश्री पाहिली, ब्रह्मविद्याश्री पाहिले. 8व्या गुरुवारी आपण मोक्षश्री पाहिले, मागचा गुरुवार. आज आपल्याला श्री शब्दाचं चिंतन करायचं आहे. आतापर्यंत आपण श्री शब्दाचे 9 अर्थ सप्रमाण बघून आलोय. प्रमाणासह हे संतांचं ऐश्वर्य कसं आहे, ती श्री कशी आहे, ती श्री संतांच्याकडे का आहे आणि आपल्याकडे का नाही, असं चिंतन आपण आतापर्यंत करून आलोय. आजही आपल्याला अशाच पद्धतीचं चिंतन करायचं आहे. आज आपण जी श्री पाहणार आहोत ती ज्ञानोत्तर श्री आहे, मोक्षोत्तर श्री आहे. म्हणजे मोक्ष मागच्या गुरुवारी प्राप्त झाला आहे. मोक्ष प्राप्तीच्या नंतरही साधूकडे एक श्री असते, त्या श्रीचं आज आपल्याला चिंतन करायचं आहे. पुन्हा एका वाक्यामध्ये जर सांगायचं ठरलं तर 8 कीर्तनामध्ये आपण साधन श्री पाहिले, 9व्या कीर्तनात आपण साध्य श्री पाहिले आणि 10व्या कीर्तनापासून म्हणजे आजपासून पुढे जे 7 कीर्तनं होणार आहेत पुढची, आजचं हे 8वं, ह्या 8 कीर्तनामध्ये मोक्ष प्राप्तीच्या नंतरही साधूकडे असणारी श्री पाहणार आहे. आज आपल्याला श्री शब्दाचं चिंतन करताना महाभारतातून करायचं आहे. पण ज्ञानेश्वरीतून पाहिलं, गाथ्यातून पाहिलं, व्याकरणातून पाहिलं, वेदांतातून पाहिलं, वेगवेगळ्या ग्रंथाच्या आधाराने आपण श्री शब्दाचं चिंतन करतोय. आज आपल्याला महाभारत किंवा श्रीमद भागवत, कारण तो श्लोक दोन्हीकडे आलेला आहे, श्रीमद भागवत किंवा महाभारत या ग्रंथाच्या आधाराने संतांची श्री पाहिजे. अगोदर प्रसंग सांगतो ऐका, म्हणजे प्रमाणही होईल आणि उदाहरणही होईल. महाभारताचा प्रसंग आहे. महाभारतीय युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, कौरव हारले. हारले म्हणण्यापेक्षा संपले. पांडव राजगद्दीवर बसले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरातून द्वारकेकडे निघाले. पांडवांनी पुन्हा विनंती केली, कुंती मातेने विनंती केली की देवा काही दिवस राहा, अजून काही दिवस राहावं, अशी विनंती केल्यानंतर पुन्हा परमात्मा 6 महिने हस्तिनापुरात राहिले. 6 महिने राहिल्याच्या नंतर देवाने पुन्हा विचार केला की आता पांडवांना सुख प्राप्त झालेलं आहे, राजगद्दीवर बसले, त्यांना ऐश्वर्य प्राप्त झालंय, राज्य प्राप्त झालंय, त्यांचे दुःखाचे दिवस संपलेत, आपली गरज आता यांना नाही, आपण गेलं पाहिजे. म्हणून परमात्मा तिथून निघाले. आता मला थांबवू नका म्हटले, आता मी जाणारच आहे. आणि मग 5ही पांडवांना बोलवलं. कुंती माता ही त्या ठिकाणी आलेली आहे.
एका एकाला देवाने विचारलं, काही पाहिजे असेल तर मागून घ्या, आता मी जातोय. काही पाहिजे असेल तर मागा. भागवतात नाही पण महाभारतामध्ये हा विस्ताराने प्रसंग आलेला आहे. अर्जुनाने, धर्मराजाने, नकुल, सहदेव या सगळ्यांनी काहीतरी भगवंताकडे परमार्थातलं मागितलंय. आणि शेवटी कुंती मातेचा नंबर आला. कुंती माता म्हणजे भगवंताची आत्या. आणि मग परमात्मा गेले जवळ आणि कुंती मातेच्या समोर जाऊन विनंती केलेली आहे की आत्या, आता मी जातोय, काही मागायचं असेल तर मागून घे. ऐका, कुंती मातेनं पहिलं वाक्य असं उच्चारलेलं आहे की कुंती माता म्हणते, कृष्णा, आता मला तो आत्या असं म्हणू नको. लक्षात घ्या बरं, कारण आतापर्यंत तू कोण आहेस, हा कृष्ण कोण आहे हे आम्हाला माहिती नव्हतं, म्हणून तू आत्या म्हटलं की मला बरं वाटायचं. पण आता कळालंय आम्हाला की हा कृष्ण म्हणजे काय आहे, साक्षात भगवान आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे. न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देहिनां आत्मदृक्, सगळ्या प्राण्यांचे साक्षी कुटस्थ आत्मा देवा तुम्ही आहात हे आम्हाला कळालं. हे जसं गोपिकांनी बोललं तशी कोणती त्या ठिकाणी बोलते, तुम्ही परब्रह्म आहात आम्हाला कळाले. त्यामुळे आत्या तुम्हाला म्हणाला की मला मोह पडतो, पुन्हा मी त्या मोहात जाते, मायेत जाते, त्यामुळे आता मला आत्या म्हणून मोहात घालू नकोस. आणि कुंती मातेने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची विस्ताराने स्तुती केलेली आहे. परमात्मा म्हणाले, आता मी येतो, काही मागायचं असेल तर पुन्हा विचारतोय, मागून घे. आता ऐका, माझा मुद्दा इथं आहे. कुंती मातेने काय मागितलंय? अलौकिक मागणी आहे कुंती मातेची, काही विशेष मागितलंय. आजपर्यंत असं कोणीही मागितलेलं नाही, असं मागितलंय. काय मागितलंय का? विपदः सन्तुनः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरु भवतु दर्शनम यत्स्याद पुनर्भव दर्शनम. हे कृष्णा, हे देवा, मला हे दे. काय दे? विपदः सन्तुनः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरु. हे जगद्गुरु कृष्णा, मला वेळोवेळी संकट दे, विपत्ती दे, दारिद्र्य दे. आपल्या भाषेत आपण त्याला दुःख हा शब्द दिलाय. तसं स्पष्ट कुंती माता दुःख दे असं बोललेली नाहीये. कुंती माता म्हणते मला विपत्ती दे. विपत्ती शब्दाचा अर्थ आहे दारिद्र्य. लक्षात घ्या, शास्त्रातला शब्द हा आहे. आम्ही त्याला जोडून दिलं, दुःख मागितलं, दुःख मागितलं. दुःख नाही मागितलं, संकट मागितले, विपत्ती मागितले, दारिद्र्य मागितलेलं आहे. का दारिद्र्य दे? कुंती माता सांगते की देवा, आमच्याकडे जोपर्यंत दारिद्र्य होतं, अनेक प्रकारची आम्हाला संकट आली आणि आम्ही त्या संकटामध्ये, दारिद्र्यामध्ये तुला हाक मारली की तू धावत यायचा, आमचं रक्षण करायचा. आणि आज आम्हाला श्रीमंती मिळाली, राजवैभव मिळालं, तू जायला लागलास. याच्यावरून मला असं ध्यानात येते की संकट आले की तू येतोस आणि श्रीमंती आली की तू जवळचा दूर जातोस, असं मला वाटायला लागलंय. म्हणून देवा, ही श्रीमंती नको मला, मला पुन्हा दारिद्र्यच दे. कुंती मातेच्या या मागणीमध्ये वर्म आहे. सुखाच्या दिवसामध्ये आणि श्रीमंतीमध्ये आपण महाराज देवाला विसरतो. रात्रंदिवस
रात्रंदिवस हरी येईल वाचे. फकीरकर म्हणतात तुकाराम महाराज, सुखाच्या दिवसात आपण देवाला विसरतो. देवाला नाही महाराज, आपल्या लोकांनाही विसरतो. अजून जास्त मला खाली येता येत नाही, तितक्या खाली येऊन मी नाही बोलू शकत, पण मग तुम्ही समजून घ्या. श्रीमंतीमध्ये आपण विसरतो ना महाराज, जवळच्या जवळच्यांना विसरतो. देव कुठं राहिला? देवाला तर विसरतोच. म्हणून काय कर, आम्हाला श्रीमंती नको देऊ, विपत्ती दे, दारिद्र्य दे, असं कोणती मातेनं मागितलेलं आहे. महाराज, साधूची मागणीच आपल्यापेक्षा विपरीत असते. आम्ही सुख मागतो, धन मागतो, श्रीमंती मागतो देवाला, आणि संत असं उलटच मागतात काहीतरी. त्या सूरदासजी महाराजांच्या चरित्रातला असाच प्रसंग आहे. सूरदासजी महाराजांना श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन परमात्मा समोर प्राप्त झाले. असं म्हणतात एका दरीमध्ये पडत होते म्हणून परमात्म्यानं गुराख्याचं रूप घेतलं, हाताला धरलं, वाटेवर आणून सोडलं आणि पुन्हा हाताला झटका देऊन जायला बघत होते. तेव्हा सूरदास महाराजांच्या मुखातला श्लोक आहे, हस्तम निक्षिप्त यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयान यदि निर्यासी पौरुषम गणयामि ते. हाताला झटका देऊन देवा तू जाऊ शकतोस, ते तुझं सामर्थ्य आहे, पण हृदयातला जाऊन दाखव. काय तुझे ताकद आहे हृदयातला जायची? आणि मग महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा सूरदासजी महाराजांना म्हणतायत की तुम्हाला दृष्टी देऊ का? आणि खरं तर सूरदासजी महाराज मागतच नाहीत, पण देवा तो म्हटलासच तर मग ठीक आहे, तू संतांनी तुझ्या रूपाचं वर्णन केलं, एकदा तुझं रूप तरी मला पाहता येईल, दे दृष्टी. म्हणून दृष्टी दिली, डोळे भरून परमात्म्याचं ते सुंदर मनोहर असं रूप पाहिलं आणि परमात्मा जायला लागले. तेव्हा सूरदासजी महाराजांनी पुन्हा देवाला अडवलं आणि सांगितलं, देवा आता मला खरं मागायचं आहे. पहिली मागणी तू म्हणालास म्हणून मागितलं, आता माझ्या मनानुसार मला एक मागायचं आहे. काय? तू दिलेली दृष्टी तू घेऊन जा. मला नकोय की तुझे डोळे, ही दृष्टी मला नकोय. का नकोय? कारण या दृष्टीनं तुझं रूप पाहिलंय देवा. आता तू समोरून चाललास, मग हे जगतातलं हे नश्वर रूप मला पाहण्याची इच्छा नाही आहे. माझ्या हृदयात मी तुला आता साठवलेलं आहे, त्यामुळे मला हे जगत आता पाहायचं नाही. साधूची मागणी अशी विपरीत असते महाराज. आपल्याला साधू त्यामुळंच कळत नाही, आपल्या आवडी निवडी आपले विचार साधूपर्यंत पोहोचत नाहीत. साधूचं जीवन आपल्यापेक्षा विरुद्ध दिशेनं असतं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पावल्यासारखं साधूचं जीवन असतं महाराज. कोणती मातेला श्रीकृष्ण परमात्मा बोलतायत, एवढं मोठं धर्मयुद्ध झालं, रक्तपात झाला, आज कसं तरी या पांडवांना हे ऐश्वर्य मिळालंय, आजपर्यंत तुमचं जीवन दारिद्र्यात गेलं, वनवासात गेलं, दुःखात गेलं, आणि आता पुन्हा तू तेच दुःख मागतेस, तीच संकट मागतेस, तीच विपत्ती मागतेस. आता चांगली श्रीमंती भेटली, सुखानं राहिलं पाहिजे ना. कोणती मातेनं केलेली व्याख्या मला अभंगाच्या चिंतनासाठी प्रस्तुत करायची, मला सांगायचा आहे तो मुद्दा आता. कोणती माता म्हणते, देवा श्रीमंतीची आणि दारिद्र्याची व्याख्या तू जी करतोस ती आम्हाला भक्तांना मान्य नाही. खरं दारिद्र्य म्हणजे काय आणि खरी श्रीमंती म्हणजे काय माझ्या अल्पबुद्धीनं मी सांगते. आणि कुंती मातेनं त्या ठिकाणी दारिद्र्याची आणि श्रीमंतीची व्याख्या देवाला सांगितली. महाराज काय अधिकार? विपत्ती देवा मला विपत्ती येऊ द्या, पण पांडुरंग राहू चित्ती. साधूची हीच मागणी आहे ना जी कुंती मातेची मागणी आहे. मग कुंती मातेने केलेली व्याख्या ऐका. संपदो नैव संपदः
विपदो नैव विपदः विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायण स्मृती। महाभारतामध्ये आलेला हा श्लोक आहे। कोणती माता देवाला म्हणते, देवा जग ज्याला विपत्ती म्हणतं त्याला आम्ही विपत्ती म्हणत नाही। विपदो नैव विपदः, संसारिक दारिद्र्याला आम्ही दारिद्र्य म्हणतच नाही। संपदो नैव संपदः, संसारामध्ये ज्याला ऐश्वर्य म्हटलं जातं, संपत्ती म्हटलं जातं, त्याला आम्ही संपत्ती म्हणतच नाही। आमच्या भक्तांच्या साधूच्या दृष्टीने विपत्ती म्हणजे काय? विपद विस्मरणम विष्णू हो, परमात्मा श्री विष्णूचं विस्मरण होणं ही आमची विपत्ती आहे, याला आम्ही दारिद्र्य म्हणतो। आणि संपन्न नारायण स्मृती ही, परमात्म्याची नारायणाची कायम स्मृती राहणं याला आम्ही संपत्ती म्हणतो। संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या केलेली आहे। साधूच्या जीवनामध्ये, साधूच्या दृष्टीने परमात्म्याचं विस्मरण होणं, देव विसरणं ही विपत्ती आहे, हे दारिद्र्य आहे। आणि परमात्म्याचं कायम स्मरण राहणं या हरिस्मृतीला संत महात्मे श्री म्हणतात। याला श्रीमंती म्हटलंय। संपन्न नारायण स्मृती ही, हे हा धागा, हे सूत्र घेऊन मी आज अभंग सोडवणार। ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विस्मरणाला फारसं महत्त्व दिलेलं नाही। ज्ञानदृष्टीने विसरण्याला फार मोठा धोका किंवा फार मोठी चूक किंवा फार मोठी हानी असं मानलेलं नाही। वेदांत शास्त्र सांगतं विस्मरण झालं म्हणजे बिघडत नाही, विपर्ययी होऊ नये। वाक्य ध्यानात ठेवा। ज्ञानदृष्टीने विसरला थोडा वेळ तर काही अडचण नाही, पण विपर्यय नाही झाला पाहिजे, म्हणजे विपरीत ज्ञान। एकदा ज्ञान झालं की मी देह नाही हे ज्ञान झालंय, आता पुन्हा मी देह आहे असं ज्ञान झालं नाही पाहिजे, त्याला म्हणायचं विपर्यय, विपर्यास। आता उलट ज्ञान होता कामा नये, विपरीत ज्ञान होता कामा नये। वेदांताला महत्व कशाला द्यायचंय? विपरीत ज्ञान होऊ नये। एकदा कळालं मी वासुदेव तत्वता, एकदा कळालं, ज्ञान झालं की पुन्हा सारखंच मी ब्रह्म आहे, मी असं चिंतन करायची गरज नाही, स्मरण करायची गरज नाही। हा मात्र एवढं आहे, विस्मरण झालं तर अडचण नाही, पण वेदांत शास्त्र सांगतं की पुन्हा कधीच देहाला मी असं म्हणू नका। मग तिथं तुम्हाला हानी झाल्याशिवाय राहणार नाही, जर मी म्हणाला तर। म्हणजे ज्ञानशास्त्र सांगतं विपर्यय होऊ नये, विसर पडला तर चालतं, हे ज्ञानशास्त्राचं कथन आहे, सिद्धांत आहे। ऐका आता भक्ती सिद्धांत मला सांगायचा आहे। भक्ती सिद्धांत सांगतो ज्याप्रमाणे जीवाला विपर्यय होऊ नये तसं विस्मरण सुद्धा नाही झालं पाहिजे। विपर्यय तर नकोच, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊनिया पाटी थोपटिते। आपण जेव्हा जेव्हा मी देह म्हणतो किंवा मी देह या जाणीवेतून, या भूमिकेतून जी जी कर्मक्रिया आपण करतो त्या त्या क्षणाला आपल्याला कोटी ब्रह्महत्येचं पाप लागतं म्हणून आमच्या गुरुजीचं वाक्य आहे, बरं ध्यानात ठेवा। आमचे बाबा असं म्हणायचे, अनुभव असो नसो
ब्रह्मज्ञानाचा अनुभव असो नसो, पण मी देह आहे असं किमान कधीही म्हणू नये. आणि ब्रह्माचा अनुभव नसलाही तरी मी ब्रह्म आहे असंच म्हणावं, किमान म्हणावं. म्हणू द्या लोकांना काय म्हणायचंय ते, हा नुसतं बोलतो बोलतो बोलतो, त्याच्या अनुभूतीत नाही. बोलत जरी असला केवळ तरी खरं बोलतोय. तरी तो काय बोलतोय? खरं बोलतोय. मी ब्रह्म आहे. खरंच तो ब्रह्म आहे. आपण ब्रह्म आहेत सगळे. मी ब्रह्म आहे असं म्हणणं हे खरं बोलणं झालं, किमान त्याचं पुण्य लागेल. पण मी देह म्हणाला तर पाप लागल्याशिवाय राहणार. म्हणून वेदांत शास्त्राच्या दृष्टीने मी देह आहे असा विपर्यास होता कामा नये. विस्मरण चालेल, पण भक्ती सिद्धांत सांगतो मी देह आहे हे म्हणू नये. हे तेवढंच खरं आहे. विपर्यास तर होऊच नाही कधीच कुणालाच, पण विस्मरण सुद्धा होता कामा नये. विसरली तया थोर झाली हानी. विसरला त्याला हानी झाली महाराज. म्हणून ईश्वराचा, परमात्म्याचा, देवाचा विसर पडला नाही पाहिजे. भक्ती सिद्धांत सांगतो आम्हाला. आता विचारच आपला ज्ञानाच्या नंतरचा सुरू आहे. कधीचा विचार करतोय आपण? ज्ञान त्याला झालेलं आहे, मोक्षश्री झालेली आहे, आणि नंतरचा म्हणजे भक्ती सिद्धांताचा आजपासून विचार सुरू झालाय. हे ज्ञानाच्या नंतरचं स्मरण ही संपत्ती पाहतोय. हरिस्मृती ही संपत्ती आज आपण पाहतोय. आणि ही स्मृती कधीची आहे? ज्ञानाच्या नंतर सुद्धा, मोक्ष प्राप्त झाल्यावर सुद्धा त्या भक्ताला वाटतं देवाला कधी विसरता कामा नये. महाराज शास्त्रामध्ये एक श्लोक आला, 3 जणांचा आपण मोक्ष प्राप्त होण्याच्या पूर्वी सुद्धा पूजन करावं, आदर सत्कार करावा, आणि मोक्ष प्राप्तीच्या नंतरही अगोदरही दोन्ही कालामध्ये. यावत जीवो त्रयोवंद्या वेदांतो गुरुरीश्वराः आदौ विद्याप्तये पश्चात कृतघ्नत्व निवृत्तये. अष्टावक्र महाराज सांगताय जनक राजाला. अष्टावक्र गीतेमध्ये श्लोक आलाय. राजा जनका, आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत तू जिवंत आहेस, तुझे प्राण सुरू आहेत, श्वासोश्वास सुरू आहेत, तोपर्यंत तिघांना कधीच विसरू नको. तिघांचं रोज वंदन करत जा. कोण? वेदांत शास्त्र, गुरु आणि ईश्वर. वेदांतानं आम्हाला मुक्त केलंय आणि करील. गुरु शिवाय वेदांत कळत नाही, म्हणून गुरुला विसरू नये. आणि त्या गुरुची प्राप्ती ईश्वराच्या कृपेशिवाय झाले नाही. त्या ईश्वरानं हे सगळं दिलंय, म्हणून त्याला कधी विसरायचं नाही. परमात्म्याला कधीच विसरू नये महाराज, कधीच विसरू नये. देवाला त्याचे उपकारच आपल्यावर अनंत आणि अगणित आहेत, अगणित आहेत. म्हणून ज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा महात्मा देवाला विसरत नसतो, नाही विसरत. अगोदर विद्याप्तये, अगोदर ज्ञानासाठी तो देवाचं भजन चिंतन करतो, आणि पुन्हा ज्ञान झाल्यावर या देवामुळे मला ज्ञान झालं म्हणून देवाचं पूजन चिंतन करतो. देवाला कधीच विसरू नये. जिवंत आहोत तोपर्यंत, ज्ञानी असो अज्ञानी असो कोणी असो, देवाला कधीच विसरायचं नाही. मग तो कोणीही असला तरी, म्हणजे कोण असला तरी. 8 Hare
ज्ञानोबरायांनी 8 जणांची यादी दिली. कुणी? ज्ञानोबरायांनी. विसरू नका तुम्ही देवाला. कोण कोण? गाते, श्रोते आणि गाणाऱ्यांनो, ज्ञानोबरायांची विनंती आहे बरं, करा विठ्ठल स्मरण. श्रोते ऐका, ज्ञानोबराय सांगतात करा विठ्ठल स्मरण. आणि पाहते करा विठ्ठल. नुसते पाहणारे म्हणजे लांबून तिकडं बसलेले का ते, बाहेर कट्ट्यावर बसून इकडं पाहणारे, मागून पाहणारे. तुम्हालाही म्हटलंय श्रीमंत दादा, मागच्याले सगळ्याले पाहते करा विठ्ठल स्मरण. चतुर, काही जण चतुर आहेत, इथंही बसलेले आहेत, बरेच जण आहेत, हुशार आहेत, चाप्टर आहेत. ज्ञानोबराय म्हणतात किती चतुर व्हा पण तिथं चालणार नाही, म्हणून इथं आहेत तोपर्यंत करा विठ्ठल स्मरण. विनोदी, काहींचा विनोदी स्वभाव आहे. विनोदी जरी असाल, असावी महाराज विनोदाची आवड. नाही असं नाही. काल कुणाच तरी ऐकलं मी, विनोदानं तेवढ्यापुरतं आपलं दुःख कमी होतं, तेवढ्यापुरतं का होईना, विनोदानं तेवढ्यापुरतं माणूस संसार दुःख विसरतो ना, जरा बरं वाटतं, थोडंसं टेन्शन त्याचं कमी होतं विनोदानं. मग चुटका असावा, पण किती, चुटकी भरच असावा, जास्तही नाही. थोडंसं दुःख दूर करतंय तेवढ्यापुरतं, कायमचं नाही करीत ते. म्हणून कीर्तनात प्राधान्य विनोदाचार्याला नाही, असावं विनोद कीर्तनामध्ये. ज्ञानेश्वरीतही विनोद आहेत महाराज, गाथ्यातही विनोद आहेत, पोट धरून हसण्यासारखे विनोद आहेत. पण काय विनोदच आहेत का? मग प्राधान्य विनोदाला आहे का? नाही. शेवटी ब्रह्मविद्या झाल्याशिवाय कायमचं दुःख निवृत्त होणार नाही. प्राधान्य आपल्या जीवनामध्ये विनोदाला नाही. पण ठीक आहे, ज्ञानोबराय म्हणतात कोणी विनोदी शैलीचे असतात. आमच्या देवबापाकडे गेलं की महाराज 2 तास बसलं तरी कटाळच येत नाही, गप्पा असं पुढं पुढं निघतच राहतात काहीतरी, एक आनंद. विनोदी स्वभाव असतो काही जणांचा, विनोदी. करा विठ्ठल स्मरण. दुश्चिते, दुश्चिते म्हणजे त्यांचं चित्त दुष्ट आहे, वाईट आहे, दुर्जन आहेत. अशांना सुद्धा माऊलींनी विनंती केलेली आहे, करा विठ्ठल स्मरण. सोहम भावी, सोहम सोहम असं चिंतन करणारे, सोहम भावामध्ये राहणारे, यांनाही विनंती केली, करा विठ्ठल स्मरण. पूर्ण ज्ञाते, पूर्ण ज्ञान ज्यांना झालेलं आहे, जीवनमुक्त महात्मे आहेत, जीवनमुक्त महात्मे, त्यांना सुद्धा ज्ञानोबरायांचा आदेश आहे, करा विठ्ठल स्मरण. यास कळा ते
विनवणी. विनंती म्हणतात ज्ञानोबा राय, ते त्यांची नम्रता, पण आपण म्हणू की माऊलींचा हा आदेश आहे आपल्याला. देवाला विसरू नका आणि कधीच विसरू नका, एक क्षणभर सुद्धा देवाला विसरू नका. हा संतांचा आदेश आहे आपल्याला. तुझा विसर नको माझी आहो जीवा, वा एक केशवा माय बापा. तुझा विसर नको माझी आहो जीवा, माझी याहू जीवा, एक केशवा माय बापा. क्षण एक केशवा माय बापा. वा गोड ब्रह्म. काय सुरू? साहिन्य दुःखे तुझ्या स्मरणाच्या सुखे. तुझ्या स्मरणाच्या सुखे. स्मरणाचं सुखही म्हणतात आणि देवाचं विस्मरण नको. तुकाराम महाराजासारख्या महात्म्यानं देवाला काय मागाव? काय मागाव? देवा कितीही मोठी विपत्ती आली संसारातली तरी चालेल. महाराज किती मोठी संकट तुकाराम महाराजांना. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एका न करिता मेली. दुष्काळ पडला, दिवाळं निघालं, दिवाळं. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज देवाकडं मागताना काय मागतात? तुझा विसर न व्हावा, तुझा न पडावा. तुका म्हणे तुझा न पडावा. दुःखाचे डोंगर जरी आमच्या जीवनात आले, कोसळले, तरी सुद्धा देवा तुझा विसर आम्हाला पडू नये. कारण साधूला देवाचा विसर पडणं ही विपत्ती वाटते, दारिद्र्य वाटतं, आणि देवाचं कायम स्मरण चिंतन राहणं ही संपत्ती वाटते. म्हणून आता ऐका,
वेळ होत आला, वेळच पुरं नाही, काय करावं, घड्याळच थांबणं आहे. माझ्या हातात जर असतं ना तर कीर्तनात 2 तास मी घडीच पळू दिली नसती, पण घडीच थांबणं आहे, काय करणार. पण आज तरी सुद्धा भैरवी झाल्याशिवाय मी संपवणार नाही. आणि एक नियम सांगतो आता बरं का माऊली, मी इथं आल्यापासून पुढं 2 तास कीर्तन करणार. कधी बी सुरू करा तुम्ही, मग मला काहीच अडचण नाही. 8ला करा, 9ला करा. मी इथं येऊन उभा राहिलो तिथून पुढं 2 तास. 5-10 मिनटं इकडं तिकडं झाले तर घडीकडं बघू नका, ऐका. थोडंसं चिंतन आता संत वाङ्मयात आलो, महाभारतातून झालं ना, अजून थोडं शास्त्रात येतो. आता स्मरण ही संपत्ती जर असेल तर ही संपत्ती कशी प्राप्त करायची, साधूकडं ती कशी आहे. विसर नाही झाला पाहिजे ना, ही दारिद्र्य आपल्याकडं, मग संपत्ती राहिली पाहिजे आपल्याकडं, म्हणजे स्मरण राहिलं पाहिजे. मग ही स्मरण ही संपत्ती कशी मिळवायची. मग स्मरण म्हणजे काय, तर वृत्ती प्रभाकरामध्ये चिंतन आलेलं आहे. संस्कारजन्यम ज्ञानम स्मृती. शास्त्र सांगतं संस्कारजन्य, संस्कारापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान त्याला स्मृती म्हणतात, स्मरण म्हणतात. आपल्या भाषेत आठवण म्हणतात, आठवणं. संस्कार म्हणजे काय, पूर्वी आपण एखाद्या वस्तूचा, विषयाचा अनुभव घेतलेला असावा, अनुभवलेला असावा. उदाहरण सांगतो, आपण 10 वर्षापूर्वी कुठेतरी वाघ पाहिलाय आणि तो आता आठवला, बरोबर ना. आता आपल्याला आठवलं, पण पाहिलाय कधी, 10 वर्षापूर्वी वाघ पाहिलेला. मग जो पाहिला म्हणजे अनुभवला, त्या अनुभवाचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये सुप्त असतात. कुठल्या तरी निमित्ताने, ते निमित्तही मी पुढे सांगणार आहे, त्या निमित्ताने ते सुप्त संस्कार जागे होतात आणि मग आपण म्हणतो की असाच वाघ मी 10 वर्षापूर्वी पाहिला होता. समजतंय, याला म्हणायचं स्मृती. संस्कारापासून उत्पन्न झालेलं हे ज्ञान आहे, याला म्हणायचं स्मृती ज्ञान. हा ज्ञानाचा एक प्रकार आहे. याला यथार्थ अप्रमा असं शास्त्रात म्हटलंय. यथार्थ तर आहे, पण अप्रमा ही म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. वेदांत ऐकणारी पण मंडळी आहेत, म्हणून एक वाक्य फक्त सांगून जातो, जास्त त्यात मला आज जायचं नाही. 6 प्रमाण आहेत आपल्याकडे. प्रमाण मानलेली प्रमाण 6. कोण कोण, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी. या 6ही प्रमाणापासून स्मृती उत्पन्न होत नाही, स्मरण होत नाही. स्मरण जे झालं ते 6 प्रमाणापासूनही झालं नाही. कुणापासून झालं, संस्कारापासून उत्पन्न झालं. आणि संस्काराला या 6 पैकी कोणत्याही प्रमाणात गणल्या जात नाही. मग प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही, संस्कारापासून उत्पन्न झालेलं आहे, म्हणजे यथार्थ आहे, पण प्रमाणजन्य नाही, प्रमाणापासून उत्पन्न होणारं नाही, म्हणून त्याला अप्रमा म्हणतात. पण त्या ज्ञानाचा बाध होत नाही. आठवलं म्हणजे खोटं आठवलंय का, खरंच आठवलंय ना, यथार्थ ज्ञान झालंय ना, यथार्थ स्मृती झाली ना, म्हणून स्मृती यथार्थ असते पण अप्रमा असते. शास्त्राचं चिंतन. आता मग काय लागतं स्मरण होण्यासाठी, तर शास्त्र सांगतं संस्कार लागतात. काय लागतात, संस्कार लागतात. महाराज अभंग आमच्या कुरेकर बाबाचं दृष्टांतातून सांगणं काय, अरे अभंग पाठ केला असशील तर तुला आठवेल ना. 2 तास अगोदर जर घोकला असेल तर मग आपण असं डोक्याला हात लावून आठवतो पुढचं चरण काय, पुढचं चरण काय. पाठ ज्यानं केलेलं आहे त्यालाच आठवण्याचा अधिकार. ज्यानं पाठच केलं नाही अगोदर मग आठवीत बसला, त्याला काय अर्थ आहे. म्हणून अगोदर संस्कार पाहिजेत अंतःकरणात, म्हणजे पूर्वीचा अनुभव पाहिजे. आणि त्या अनुभवाच्या अंतःकरणामध्ये संस्कार पाहिजे. म्हणून महाराज लक्षात घ्या बरं, संस्काराला महत्त्व आहे. आपण जी कृती करतो, जे बोलतो, जे आचरणात आणतो, कर्म करतो, सगळं कशातून होतं माहिती आहे का, संस्कारातून होतं. तुमचे जसे संस्कार
तशी स्मृती, आणि जशी स्मृती तसे पुढं विचार, आचार, वर्तन. तंबाखू खाल्लेलं आठवलं की तंबाखू खायची तलब झाली. समजतंय ना? आता आणखी सोपं करून सांगायला, काहीतरी व्यसन मागे केले, त्याचे संस्कार अंतःकरणावर ठप्प झाले, व्यसनाचे संस्कार. कोणीतरी मित्र भेटला की झालं पुन्हा व्यसन सुरू. म्हणजे व्यसनी आपल्याला बनवतात तेही संस्कारच आहेत. निर्व्यसनी बनवतात, साधू बनवतात, सज्जन बनवतात, सुखी बनवतात, समाधानी आनंदी जीवन जगायला शिकवतात, ते सुद्धा संस्कारच आहेत. म्हणून आपल्या भारतीय दर्शनामध्ये संस्काराला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. म्हणून त्याला बालसंस्कार, विवाह संस्कार, 16 संस्कार आहेत आपल्याकडे. सगळे संस्कार मुलांवर झाले पाहिजे. म्हणून आता आपल्या गावात सगळं झालंय बघा, सगळं झालंय ना जवळजवळ. पण एका गावामध्ये सगळं होतं पण शाळाच नव्हती. एका गावामध्ये सगळं पण काय नाही. त्या सगळं असण्याला काय अर्थ आहे का? त्या अनुभव काय अर्थ आहे का त्याला? काहीच अर्थ नाही का? शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणातून संस्कार होत असतात. म्हणून गावात आपल्या सगळं आता मी पण आलेलो आहे, पण कशाची कमी आहे? शाळेची कमी आहे. नवीन विद्यार्थी घडले पाहिजे. माझ्या मनातली ही मला बोलून दाखवतो. एवढीच उणीव राहिली फक्त आपल्या या परिसरामध्ये जवळपास. इथं एखादी अशी संस्था व्हायला पाहिजे, निष्काम निरपेक्ष जीवन जगणाऱ्या महात्म्यानं ती चालवली पाहिजे आणि त्यानं विद्यार्थीच घडवले पाहिजे. आणि त्याच्यासाठीच ती संस्था, तो आश्रम असला पाहिजे. पैसे कमवण्यासाठी बिलकुलच नाही. त्याचा उद्देश एकच की नवीन पिढी, भजनी मंडळ असेल, गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील, विद्वान असतील, हे नवीन पिढी तयार होणं काळाची अत्यंत गरज आहे. बोलूच का? खरं सांगतो, MPSCची म्हणजे क्लास घेणारा मोठा एखादा प्राध्यापक आहे, शिक्षक आहे समजा, त्याला बालवाडीतलं शिक्षण शिकवायला लावलं, शोभून दिसतंय का? तसंच तुम्हाला सांगतो, हे जे मी कीर्तन करायलोय ना, माझ्यासाठी बालवाडी आहे. तुम्हाला वाटेल अभिमान तर वाटू द्या. हे कीर्तन हा माझा विषय नाही आहे महाराज, खरं सांगतो. हा मला आवडतही नाही आणि मला हा म्हणजे माझा विषय पण नाही. पहिलं मला असं वाटत होतं की आपलं कीर्तन होण्यासारखा समाज आता राहिला नाही. आता मला असं वाटतंय की समाजात जसं लागतंय तसा मीच नाही. मीच मला आता कमी समजायला, खरं सांगतो. असं वाटायला मीच योग्य राहिलो नाही समाजाच्या. तात्पर्य एवढंच आहे, मी कीर्तनाचा माणूस नाही महाराज. माझा असं फुकट असं हे करून घेऊ नका तुम्ही. 20-22 वर्ष अभ्यास केलेला आहे, मी शिकलेला आहे. आमच्या पुरुषोत्तम महाराजांना, आळंदीकरांना, कुणालाही विचार. निष्काम वृत्तीनं महाराज, फक्त एक दिवस पण मी वाया घालवलेला नाही. शास्त्र शिकलेलं आहे मी, खूप अभ्यास केलेला. ब्रह्मसूत्र शिकवणारा माणूस आहे महाराज मी. आणि इथं कीर्तन करतोय हे माझ्यासाठी योग्य नाही महाराज. माझं कार्य एकच आहे, मला असं वाटलं पाहिजे माझा उपयोग जर झाला या परिसरात तर साधक घडले पाहिजे. ऐका, संस्कारापासून उत्पन्न होते ती स्मृती. आपल्याला चांगले संस्कार झाले पाहिजे. मग काय होतं माहिती आहे का? ज्याचं स्मरण आपल्याला नित्य राहिलं पाहिजे. सध्या विषय सुरू आहे हरिस्मृती. परमात्म्याचं नित्य स्मरण मला जर राहिलं पाहिजे तर तसे संस्कार माझ्या अंतःकरणात असले पाहिजे, तर परमात्म्याची नित्य स्मृती आम्हाला राहील. संस्कारजन्य स्मृती आहे. संस्कारामुळे स्मृती होते, तर संस्कार मग तसे असले पाहिजे. मग संस्कार होण्यासाठी साधू काय करतो ऐका.
तसे संस्कार अंतःकरणावर होण्यासाठी की जेणेकरून परमात्म्याचं कधीच विस्मरणच होऊ नये, नित्य स्मरण राहून ही संपत्ती नित्य हस्तगत करावी, यासाठी साधूनं काय केलेलं असतं? ऐका, आमचे परम पूजनीय आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा साधू 5 प्रकारचं संकीर्तन करतो. त्याला काहींनी चिंतन असं म्हटलेलं आहे, काहींनी स्मरण असं म्हटलेलं आहे. 5 प्रकारचं चिंतन, चिंतन हा शब्द वापरायचे आमचे घुले बाबा. त्याला 5 प्रकारचं चिंतन साधू करत असतो. आणि चिंतनाने काय होतं? संस्कार जाग्यावर राहतात आणि चिंतनामुळं संस्कार होतात आणि संस्कारामुळं कायम स्मृती परमात्म्याची राहते. मग 5 पद्धतीनं चिंतन साधू करतो. ती 5 चिंतन कोणती आहे का? 1, पहिलं नामचिंतन, त्याला नामस्मरण म्हणा, नामसंकीर्तन म्हणा, 3 शब्द घेऊन आपण चालू. 2, रूपचिंतन, परमात्म्याच्या रूपाचं चिंतन. संकीर्तन म्हणा, रूपाचं संकीर्तन म्हणा, स्मरण म्हणा रूपाचं. 3, गुणचिंतन, गुणस्मरण, गुणसंकीर्तन. 3 झालं. 4, लीला संकीर्तन, चरित्र संकीर्तन. आणि 5, स्वरूप संकीर्तन. नाम संकीर्तन, रूप संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि स्वरूप संकीर्तन. आणखी सोप्या भाषेत सांगतो, देवाचं सतत नामस्मरण करत राहा, नामचिंतन करा, देवाचं नामाच्या रूपाने स्मरण राहील. रूपाचं चिंतन करा देवाच्या, त्या निमित्ताने देवाचं स्मरण कायम राहील. गुणाचं चिंतन करा, देवाच्या अनंत गुणांचं चिंतन करा, त्या निमित्ताने देवाचं स्मरण कायम राहतं. परमात्म्याच्या चरित्राचं, लीलेचं चिंतन करत राहा. श्रीमद भागवत, रामायण यांच्या रूपाने परमात्म्याच्या लीला पहा, ऐका, त्या निमित्ताने परमात्म्याचं स्मरण तुम्हाला कायम राहील. आणि शेवटचा प्रकार आहे परमात्म्याच्या स्वरूपाचं, म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाचं चिंतन करा. आणि ते निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे माझा परमात्मा आहे असं चिंतन करा, देवाचं कायम स्मरण राहील. ऐका, आता नामस्मरणावर मी स्वतंत्र 1 दिवस चिंतन करणार आहे. साधूकडं नाम नावाची श्री कशी असते याचं स्वतंत्र 1 दिवस मी चिंतन करणार आहे. त्यामुळं आज बोलत नाही. देवाच्या रूपाचं सुंदरते ध्यान वेविटेवरी करकटावरी ठेवून या, देवाच्या रूपाचं चिंतन करा, देवाचं स्मरण कायम राहतं. गुणाचं चिंतन करा, तुझी या पार नाही गुणा, अनंत गुण आहे देवाच्या ठिकाणी. असितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधू पात्री, सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मूर्वी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम, तदपि तव गुणानामीश पारम नयाति. असितगिरी समन्स्यात कज्जलम, कज्जलम म्हणजे शाही. काय केले? हिमालयावरील सगळे वृक्ष वगैरे हिमालय आणला, समुद्रात टाकला आणि त्याच्यापासून शाई बनवली. सिंधू पात्रे, सिंधूचं पात्र केलं, त्याच्यामध्ये ती शाई टाकली. अजून सुरतरुवर शाखा, स्वर्गातला तो तरुवर कल्पतरू आणला, त्याची लेखनी बनवली. पत्र मुरवी, की संपूर्ण पृथ्वीचा कागद केला आणि लिहायला बसली माता सरस्वती. कधी? नित्य. शारदा सर्व कालम यदि लिखती तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. देवा, तरी सुद्धा तुझ्या गुणाचा पार लागणार तुझी या
मुख्य असे 6 गुण आहेत. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती तेथ म्हणून तू भगवंतू. गुणाचं चिंतन करा, देवाचं स्मरण कायम राहतं. मग संत महात्मे नामचिंतन करतात, रूपचिंतन करतात, गुणचिंतन करतात, लीला चिंतन करतात. बाळक्रीडा संतांनी गायल्या महाराज देवाच्या. तुकोबरायची बाळक्रीडा म्हणजे काय? लीला संकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे. त्यानिमित्तानं देवाचं स्मरणच कायम होतं की नाही. आणि शेवटी स्वरूप म्हणजे परमात्म्याचंही स्वरूप. आता बघा बरं, गोड चिंतन आहे. ज्ञानोबरायांना काय झालं? निर्गुण निराकाराचं स्मरण चिंतन झालं. चिंतन करतात निर्गुण निराकाराचं, स्मरण होतं सगुण साकार विठ्ठलाच. तुकोबरायचं एक प्रमाण देतो, ज्ञानोबरायचं एक प्रमाण देतो. ज्ञानोबराय म्हणतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. हे काय आहे बरं? या अभंग चरणात सांगितलं ते काय? निर्गुण निराकार तत्व आहे, चिंतन त्याचं. आता स्मरण कोणाचं? तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाणे दुरी सावया. स्मरण विठ्ठलाचं, श्रीहरीचं. अजून पुढं बघा, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. हे चिंतन कुणाचं? हे चिंतन केलं कुणाचं? निर्गुण निराकार स्वरूपाचं. आणि स्मरण कुणाचं झालं? ते हे उभी मूर्ती विटेवरी. म्हणजे स्वरूप चिंतन केलं की सगुण साकार परमात्मा श्री विठ्ठलेशाचं आपल्याला स्मरण राहतं. आता तुकाराम महाराज, आनंदाद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे. हे काय? निर्गुण निराकार स्वरूप आहे. चिंतन स्वस्वरूपाचं, स्मरण कोणाचं? ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. विठ्ठल रूप, रूपाचं चिंतन म्हणजे स्मरण, स्वरूपाचं चिंतन आणि विठ्ठल रूपाचं स्मरण झालं. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. चिंतन निराकाराचं आणि स्मरण साकाराचं, चिंतन निर्गुणाचं आणि स्मरण सगुण विठ्ठलाचं. म्हणून 5 प्रकारचं चिंतन करा, परमात्म्याचं नित्य स्मरण राहतं. म्हणून संत महात्मे असं 5 पद्धतीने परमात्म्याचं नित्य चिंतन करतात. मग नित्य चिंतन केल्यामुळं त्या चिंतनाचे अंतःकरणावर झालेले संस्कार आणि त्या संस्कारामुळे त्या संत महात्म्यांना कधीही परमात्म्याचं विस्मरण होत नाही. कुठल्या तरी निमित्ताने पुन्हा त्या संत महात्म्यांना परमात्म्याचं संस्कारजन्य स्मृती म्हणजे स्मरण होत राहतं. या स्मरणाला संत महात्मे संपत्ती म्हणतात आणि ही संपत्ती साधूकडे आहे. म्हणून संतांची या. म्हणून संतांना श्री या शब्दाने अभंगामध्ये संबोधलेलं आहे, वर्णन केलेलं आहे संतांचं श्री या शब्दातून की संत श्रीमंत आहे. ती कोणती श्री आहे? तर स्मृती श्री आहे. ही कोणती स्मृती श्री?
मोक्षोत्तर हरिस्मृती श्री, मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सुद्धा परमात्म्याची राहिलेली नित्य स्मृती, आणि याला संत श्रीमंती म्हणतात, याला श्री समजतात. आणि ही श्री साधूकडे आहे. म्हणजे ज्ञान झाल्यानंतरही संत महात्मे देवाला कधी विसरत नाहीत, नित्य देवाचं स्मरण करतात. आपल्याला तर ज्ञानही झालेलं नाही. आमच्या गुरुजींचं वाक्य आहे, ज्ञानदेव देवाचं चिंतन करतोय, देवाची भक्ती करतोय. कोण? ज्ञानदेव. जर देवाचं चिंतन करतोय, देवाची भक्ती करतोय, तर आम्ही अज्ञानदेव आहोत. आम्ही तर अज्ञानाचे देव आहेत ना महाराज. देव म्हणजे काय? दिव्यते, प्रकाशते. आपण आपल्या अज्ञानाचंच आपल्या प्रत्येक कृतीतून प्रकाशन करतोय. अज्ञानी पुरुषाची प्रत्येक कृती स्पष्ट करत असते की मी अज्ञानी आहे. त्यांना सांगायची आणि बोलायची गरज नसते. मूर्ख माणसाचं मूर्खपण मी मूर्ख आहे म्हटल्यावरच सिद्ध होत नसतं, त्याचं आचरण सांगता हा मूर्ख आहे. तसं अज्ञानाचं अज्ञानपण त्याच्या आचार विचारातून सिद्ध होत असतं, बोलून दाखवायची गरज नाही. आपण अज्ञानाचे देव आहेत, अज्ञान प्रकाशित करायला लागतो. आपल्याला तर देवाचं स्मरण कायम राहिलंच पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा शिरोमणी, अजातवाद प्रतिपादन करणारे ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवातून ते ज्ञानोबराय परमात्म्याचं नित्य स्मरण करतात. नित्य स्मरण. ऐका, ज्ञानदेवी घेतले दान, वा, ज्ञानदेवी घेतली दान. ऐका बरं, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. शेवटच्या कीर्तनामध्ये मी तुम्हाला समाधी श्री सांगणार आहे. मी सगळं चिंतन करून ठेवलं आहे, काळजीच करू नका. शेवटच्या कीर्तनामध्ये मी माऊलींची समाधी सांगणार आहे आणि त्याला प्रमाण देऊन सांगणार आहे. समाधी ही सुद्धा श्री आहे आणि त्या दिवशी चातुर्मास माझा संपणार आहे. फार चिंतन गोड आहे महाराज. असं वाटतंय हे चिंतन असे लिहून काढावे. असे साधकाचं जीवन आहे. 8 कीर्तनामध्ये साधकाची साधना आहे. 9व्या कीर्तनात साधकाची सिद्धदशा सांगितली आणि आज सिद्धदशा प्राप्त झाल्यानंतरचं चिंतन करतोय. कशी होत असते याचा विचार मी तुम्हाला सांगून आलो. शास्त्रामध्ये अजून 2 कारणं सांगितलीत. एक, संबंधित ज्ञानात स्मृती ही, सादृश्य ज्ञानाच्या स्मृती ही. स्मृतीची 2 साधनं अजून सांगितलीत. एक, संबंधित ज्ञान झालं की स्मृती होते. म्हणजे काय? उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा एखाद्याची आई वारलेली आहे, शास्त्रात तेच उदाहरण दिलंय म्हणून सांगतो. सा मे मातावत म्हणजे काय? सा म्हणजे समोर एखादी स्त्री पाहिली त्यानं आणि त्याला आपल्या आईसारखी दिसली, आईसारखी दिसली आणि तो आपल्या मित्राला म्हणतो, ते बघ माझी आई तशीच होती, माझी आई तशीच होती. स्मरण झालं ना आईचं. कशामुळं झालं? सादृश्य ज्ञान. तर सदृश पदार्थ पाहिला की स्मरण होतं. एक. आणि संबंधी आपल्या आईची बहीण आली, समजा मावशी, आपली मावशी आली की आईचं स्मरण झालं. समजतंय ना? सोपं सांगतोय. संबंधी आला कोणीतरी तत्सदृश, ज्याचं स्मरण व्हायचंय त्याचा संबंधी आला, कळाला, दिसला, पाहिला की स्मृती होते. किंवा ज्याचं स्मरण करायचंय त्याच्या सारखा पदार्थ पाहिला, सादृश्य, की स्मृती होते. हे 2 कारणं शास्त्रामध्ये आणखी सांगितली. आणि चिंतनाने स्मृती होते. ते 5 चिंतनं मी तुम्हाला सांगून आलोय. संबंधाने स्मृती होते. मग साधू काय करतो माहिती आहे का? आपले सगळे संबंध, नाते देवाशी जोडतो. देवाशी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. देवाशी अशी नाती जोडतो तो. संबंध आपले कुणाशी जोडतो? देवाशी. एखादा म्हणायला लागला, महाराज ही माझी बहीण आहे, की त्याला स्मरण होतं. तो म्हणतो बरोबर आहे, जय हरी राम कृष्ण हरी. पण खरा साधू असेल तर त्याला आठवतं,
बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. माझी बहीण कृष्ण आहे, माझा भाऊ कृष्ण आहे, माझे गुरु कृष्ण आहे, माझा मित्र कृष्ण आहे. तुम्ही व्यवहारातली नाते सांगितली आणि त्यांना ऐकली की ती सगळी नाते तो महात्मा देवाबरोबर जोडतो. लक्षात येत आहे ना? याला म्हणायचं संबंधी ज्ञानात स्मृती. संबंधी ज्ञान झालं की त्या महात्म्याला अशी देवाची स्मृती होते. आणि सादृश्य ज्ञान, सादृश्य ज्ञानोबर आहे ना, देवाचं सारखं चिंतन, देवाचं सारखं स्मरण. आकाशामध्ये ढग आले महाराज, आकाशात ढग, आणि ती ढग अशी सावळी सावळी दिसायला लागली. आणि ज्ञानोबर आहे ना, ती सावळी ढग बघितली, मेघ बघितले की कृष्णाचं स्मरण झालं. घनु वाजे गुण गुणा वारवा हे ऋण सुना भवतार कुहा कान्हा वेहे भेटवा. देवाचं स्मरण झालं महाराज. चांद हो चांदणे, जगातले सगळे पदार्थ बघितले, ज्ञानोबरायांना देवाचं स्मरण व्हायला लागलं. असं म्हणतात रामकृष्ण परमहंस आकाशामध्ये ढग आले की रडायचे. का? अशीच माझी काली माता दिसते. ते देवीचे उपासक होते. अशीच माझी काली माता दिसते म्हणायचे आणि मोठ्याने रडायचे, माझी आई मला कधी भेटेल. लक्षात घ्या, इतका विरह आणि असं स्मरण देवाचं पाहिजे की कोणताही पदार्थ बघितला की स्मरण देवाचं व्हावं. ऐका, नारदजींनी भक्तिशास्त्रामध्ये एक सूत्र सांगितलंय, भक्तीची दृढता झाली म्हणजे काय? नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता इति. मला चिंतनासाठी हे सूत्र महत्वाचं आहे. परमात्म्याचं विस्मरण झालं की तो भक्त अत्यंत व्याकुळ होतो, आणि हे भक्तीच्या दृढतेचं लक्षण आहे म्हणतात नारद महाराज. ऐका, उदाहरण सांगतो. गोकुळामध्ये एक गोपिका होती, आणि ती गोपिका परमात्म्याला रोज अशी फुलाची माळ तयार करून गळ्यात घालायची. जेव्हा कृष्ण परमात्मा गोपाळांच्या बरोबर वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी जायचे, तेव्हा त्या गोपीच्या घरासमोरून जायचे, त्या गायी गोपाळासोबत जायचे. ते तिथं देव आले की ती गोपी काय करायची, अगोदरच फुलाचा हार बनवून ठेवायची, कृष्ण आल्याबरोबर गळ्यात नेऊन टाकायची. तिचं हे रोजचं ठरलेलं. एका दिवशी झालं असं महाराज. काय झालं? ती गोपिका रडायला लागली, आक्रोश करायला लागली, मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. आता मी जिवंतच राहत नाही, आता मी मरते, आता मी मरते. इतका तिला दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरी सखी आली जवळ, म्हणे झालं काय तुला, रडतेस का? तिनं सांगितलं, माझी रोजची सेवा आज बंद पडली. का? काय काय सेवा होते? कृष्ण इथून जाऊ लागला की मी गळ्यामध्ये माळ घालायची, आज माझ्याकडून ही सेवा घडली गेली नाही. का घडली नाही? तिनं सांगितलं, मी फुलाचा हार असा बनवत होते, फुलं दोऱ्यामध्ये ओवत होते, आणि ते काम करता 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 मला माझ्या सवतीचं ध्यान झालं. कोणाचं? तिची सवत. त्या सवतीचा विचार मनात आला, तिच्याविषयी द्वेष मत्सर वाटायला लागला. हार बनवायचा तसाच राहिला. डोक्यात चिंतन काय? सवती मत्सर. डोक्यात तो विषय असल्यामुळं हार बनवायचा राहून गेला, आणि कृष्ण इतक्यात निघून गेला. माझी सेवा आज बंद पडली ना, आता मी जगूच कशाला? रडायला लागली मोठ्या मोठ्यानं महाराज. एक सेवान एक फुलाचा हार देवाच्या गळ्यात पडला नाही, देवाचं मला एक विस्मरण झालं. म्हणून जर ती गोपिका रडत असेल तर हे तद्विस्मरणे व्याकुळता. परमात्म्याचं विस्मरण झाल्यानंतर त्या भक्ताला होणारी ही व्याकुळता त्या भक्ताची भक्ती सांगून जाते. ऐका, अजून एक गोड दृष्टांत सांगू का 5 मिनिटात? त्या गोपिका कधी कृष्णाला विसरतच नव्हत्या.
तसे संत महात्मे विसरत नाही, तसं यथा व्रज गोपिकांना, गोपिका देवाला कधी विसरतच नव्हत्या. एकदा काय झालं, एक गोपी यमुनेच्या वाळवंटामध्ये ध्यान लावून बसली. नारदजी तिथं आले. नारदजींनी बघितलं गोपिका ध्यान लावून बसलेली आहे. नारदांनी वीणा वाजवला मोठ्याने, झनकार, नारायण नारायण मोठ्याने जयघोष नामस्मरण केल्याबरोबर त्या गोपीचं ध्यान तुटलं, जागी झाले, वृत्तीवर आले, डोळे उघडले. नारदजी महाराज पुढं नमस्कार केला. नारदजींनी विचारलं की कुणाचं ध्यान करतेस? अरे ज्याचं ध्यान करायचंय तो परमात्मा गोकुळामध्ये साक्षात नावारूपाला येऊन अवतरलेला आहे, लीला करतोय, खेळतोय, बागडतोय. त्याला डोळे भरून पाहायचं सोडून इथं ध्यान करत बसलीस. त्या गोपीनं सांगितलं, महाराज तुम्हाला जर वाटत असेल की मी त्या कृष्णाचं ध्यान करते तर ते तुमचं चुकीचं आहे म्हटले. तुमची ही चुकीची धारणा आहे. तुम्हाला माहीतच नाही मी का ध्यान करते, कशाचं ध्यान करते. त्या गोपीने सांगितलं, मी कृष्णाचं ध्यान करत नाही, कृष्णाला विसरण्याचं ध्यान करते, कृष्णाला काढण्याचा प्रयत्न करते. मी जाता जात नाही हो, काय करू. नाव घेऊ नका म्हटले त्या काळ्याचं, जाता जाईना माझ्या मनातून तो. का तू काढण्याचा प्रयत्न करतेस मनातून? सगळे तर योगी जपी तपी त्याला मनात आणण्याचा प्रयत्न करतात, त्याचं ध्यान लावण्याचा प्रयत्न करतात, आणि तू त्याला ध्यानातून काढण्याचा का प्रयत्न करतेस? ऐका, आता तुम्हाला इथवर कथा माहिती होती, इथून पुढची माहिती नाही तुम्हाला. आता ऐका, त्या गोपिकेनं सांगितलेलं कारण आहे. ती गोपिका म्हणते, त्या कृष्णामुळे आमचं कोणतंच काम व्यवस्थित होत नाही. झालं काय म्हटली, आजच घडलेला प्रसंग सांगते. त्या गोपीनं सांगितलं, मी दूध काढायला बसले गाईचं, आणि दूध काढत असताना मला असा भास झाला की कृष्ण माझ्या शेजारी येऊन बसलाय आणि मला म्हणतोय की मला भूक लागली, मला थोडं दूध दे ना. असा तो कृष्ण बोलतोय. म्हणून मी काय केलं, त्या तांब्यामध्ये त्या काय चरवी जे असेल त्याच्यामध्ये ती दुधाची धार सोडायची, सोडून कृष्णाच्या तोंडामध्ये मी ती धार सोडली. थोड्या वेळानं सासू बाहेर आले, बघायला लागले. मला तिनं हलवून जागं केलं, काय वेडी झालीस का, सगळं दूध सांडलं खाली, पातेलं हातामध्ये धार खाली टाकतेस भुईला. बघितलं कृष्ण नाही, कणीच नाही. रागावली महाराज सासू, मला शिव्या घातल्या सासूनं. सासू म्हटली, जा घरामध्ये दळण करीत बस. घरामध्ये गेले, दळण करू लागले. इतक्यात कृष्ण तिथं आला म्हणजे मला तसा भास झाला, कारण विसरतच नाही ना, ध्याना मनात तोच आहे, त्याचाच भास व्हायला लागलाय सगळीकडं. तोच आल्यासारखा मला वाटला आणि मला बोलायला लागला, सासूबाई रागावली का, चर्चा करतोय माझ्याबरोबर, जास्तच बोलली का माझ्यामुळं. आणि मग मी त्याच्याबरोबर संवाद करीत बसले. त्या सासूनं दार उघडलं, घरात बघते, मला म्हणते, मूर्खासारखं काय वेडी झालीस का, काय एकटीच बोलत बसलीस. बघितलं तर कृष्ण नाही, कोणीच नाही, एकटीच मी बोलत होते महाराज. गोपिका सांगते नारदाला, लक्षात घ्या. पुन्हा झालं असं. सासूबाईनं सांगितलं, एक काम कर, एक काम तू धड करत नाहीस, नीट करत नाहीस, जा यमुनेवर जाऊन पाण्याची घागर भरून आण. घागर घेतले महाराज पाणी आणण्यासाठी, यमुनेमध्ये ती घागर बुडवली, उचलायला लागले. इतक्यात मला भास झाला कृष्ण चालाय जवळ आणि मला म्हणतोय की थांब थांब, मी उचलून देतो. आणि उचलू लागण्यासाठी हात असा वर केला, घागर अशी उचलायला लागली. त्यानं धरली घागर म्हणून मी सोडली आणि इतक्यात घागर खाली पडली महाराज. घागर फुटून गेलेली आहे. आत्ता जर मी घरी गेले तर सासू मला जिवंत सोडणार नाही. मला काय बोलेल, किती बोलेल सांगता येत नाही. माझी हिंमत नाही म्हणली आता घरी जायची, म्हणून मी घरी जायचं सोडून दिलंय. आणि इथंच या वाळवंटामध्ये यमुनेच्या त्या कृष्णाच्या स्मृतीला काढण्याचा प्रयत्न करते, त्या कृष्णाला विसरण्याचा प्रयत्न करते, पण तो जाता जाई नाही महाराज. त्याला काढण्याच्या आणि विस्मरणाच्या निमित्ताने
पुन्हा त्याचं मला स्मरणच होत आहे. विठ्ठल महाराज भक्तिशास्त्रामध्ये संत महात्म्यांनी वर्णन केलंय, नारद मुनींनी त्या गोकुळामध्ये जाऊन, वृंदावनामध्ये जाऊन, म्हणजे ही कथा सगळी झाल्यानंतर पुढं नारद मुनी गेले वृंदावनामध्ये, तिथली धूळ आपल्या माथ्याला लावतायत, वृंदावनातली धूळ उचलतायत आणि आपल्या कपाळाला अशी लावतायत आणि वर्णन करतायत, धन्य आहेत ह्या वृंदावनातल्या गोपिका, धन्य आहेत ह्या, धन्य आहेत ह्या, यांच्या चरणाचा रज आमच्या माथ्याला लागला तरी आम्ही धन्य होऊ. महाराज अशी भक्ती करावी, यथा ब्रज गोपिकांना. एक क्षणभर सुद्धा त्या गोपिकांचं विस्मरण नाही, देवाला विसरतच नाही. विसरल्या पण काय? विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, दृष्टी वेदिले परमानंदा. मुरली ऐकला कृष्णाचा की बस सगळं घरदार काम धंदा विसरून जायच्या महाराज, सगळं जिथल्या तिथं काम विसरून जायच्या आणि त्या मुरलीचा ध्वनी ऐकला की तिकडे आकर्षित व्हायचे. परमात्म्याचं नित्य स्मरण. क्या बात आहे. कोणी कपडे धुत होत्या विसरल्या, कोणी दंत धावन करत होत्या विसरल्या, कोणी लेकरांना पाजत होत्या विसरल्या, कोणी दळण करत होत्या विसरल्या, कोणी सासू सासऱ्यांना नवऱ्याला जीव घालत होत्या विसरल्या आणि सगळ्या कामधंदा सोडून. एकच तर असं वर्णन भागवतात केलंय, ती काजळ लावित होती. काजळ वर्णन करायला वेळ नाही तर सगळं सांगितलं असतं. काजळ लावित होती ती गोपिका, एका डोळ्यामध्ये काजळ लावलंय, दुसऱ्या डोळ्यामध्ये लावण्यासाठी ते काजळ डोळ्याला घेतलेलं आहे, जवळ आणलंय. मुरली ऐकल्याबरोबर तसंच काजळ बोटाला एका डोळ्याला लावलेलं तशीच पळाली मुरलीचा ध्वनी ऐकून. एका गोपीला जाऊ दिलं नाही तिच्या पतीने, अडवलं, बांधून टाकलं. तिनं सांगितलं माझं शरीर तू बांधून टाकू शकतोस पण माझ्या मनाला आणि प्राणाला तू बांधू शकत नाहीस. पण सगळ्या गोपिका त्या रासक्रीडेच्या रात्री कृष्णाकडे धावल्या आणि त्यांच्या अगोदर ज्या गोपीला बांधलेलं होतं ना, जाऊ दिलं नाही पतीनं तिच्या, ती गोपिका सगळ्यांच्या अगोदर आपले प्राण त्या मनाबरोबर घेऊन देवाला भेटले असं वर्णन आहे. सगळ्याच्या अगोदर ती गोपिका पोहोचली. म्हणजे असे आकर्षण परमात्म्याचं आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे, एवढं प्रेम परमात्म्याचं अंतःकरणात असलं पाहिजे, मग देवाचं स्मरण राहतं. आपल्याला प्रेमच नाही देवावर, असा अनुरागच नाही देवावर, त्यामुळं आपण देवाला विसरतो. आपला अनुराग, आपलं प्रेम संसारावर, म्हणून आम्ही संसार नाही विसरत, आपण स्वप्नातही संसारच करतो. पण संत महात्मे त्यांचा अनुराग, त्यांची प्रीती, त्यांचं प्रेम, त्यांची आवड देवावर असल्यामुळं ते देवाला कधीच विसरत नाहीत. ऐका, आपण का विसरलो आणि संत का विसरत नाही, संत का विसरत नाहीत हे चिंतन झालं. आपण का विसरलो? एक कारण आपला अनुराग देवावर नाही, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण कृतज्ञ नाहीत. शेवटचं चिंतन सांगतो, एकदाच करू आपण सगळं पुन्हा. ऐका, आपण कृतज्ञ नाहीत. विसरत कोण नाही? जो कृतज्ञ आहे तो विसरत नसतो. कृतम जानाती इति कृतज्ञ. एखाद्यानं आपल्यावर उपकार केला तो विसरत नाही, याचे उपकार आहेत माझ्यावर, याचे उपकार आहेत माझ्यावर, तो त्याला विसरत नाही. कृतज्ञ आहे म्हणून विसरत नाही. पण कृतज्ञ असेल, एखाद्यानं कितीही दिलं, उपकार केले, जगवलं, मदत केली, पण विसरला. का विसरला? कृतज्ञ वृत्तीचा आहे. आपण देवानं सगळं दिलंय आपल्याला तरी आम्ही विसरलो देवाला. का? आपण कृतज्ञ आहेत, आम्हाला घेणं देणंच नाही देवाचं. विसरलो आपण की देवानं शरीर दिलंय, देवानं जीव दिलाय, देवानं इंद्रिय दिलीत, हे सगळं देवाचं आहे, आपलं काहीच नाही याच्यामध्ये. देवे दिला देह, जेने हा जीव दिला दान, आणि दिली इंद्रिय हात पाय का, हे सगळं देवाचं आहे ना. देवानं दिलंय याची जाण आपल्याला राहिली नाही, म्हणजे आपण कृतज्ञ झालो म्हणून विसर. सगळं देवानं दिलंय ही जाण पाहिजे आपल्याला. ही पंचमहाभूत म्हणजे देव आहे, लक्षात घ्या. शास्त्रामध्ये भगवान शब्दाचा अर्थ करत असताना दोन पद्धतीनं केला. त्याच्याकडे 6 प्रकारची भग आहेत, म्हणून भगवान आम्ही नेहमी ऐकतो.
त्या शास्त्रामध्ये असं एका वर्णन केलंय की निरुक्त पद्धतीने भगवान शब्दाचा अर्थ सांगितला. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, व मध्ये आ आहे भगवा, व मधला आ म्हणजे अग्नी, आणि न म्हणजे नीर. पंचमहाभूत झाली ही पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूत म्हणजे आपल्यासाठी देवच ही पंचमहाभूत झालेला आहे. भूमी लागते ना आपल्याला, जल लागतं ना आपल्याला, पण आपल्यासाठी देवानंच ही रूप धारण केली. हा सगळा परमात्मा आहे, सर्वेश्वर आहे हा. एवढा आपल्यासाठी हा सगळा परमात्मा जगरूपानं झाला, त्यानं हे सगळं दिलंय, आणि तरी सुद्धा आम्ही त्या परमात्म्याला पूर्ण विसरलो. त्याचं कारण आहे केलेल्या उपकाराची जाणीव आम्हाला राहिली नाही. आम्ही कृतज्ञ वृत्तीचे आहेत म्हणून देवाला विसरलो. ही विपत्ती आमच्याकडे आहे, हे दारिद्र्य आमच्याकडे आहे. आणि संत महात्म्यांना क्षणोक्षणी परमात्म्याची जाणीव होते. शरीर देवानं दिलंय, इंद्रिय देवानं दिली, जीव देवानं दिलाय, हे जगत आकाश सगळं देवानं दिलंय. संत महात्म्यांची भेट देवामुळं झाली. विवेक, वैराग्य हे सगळं आम्हाला देवामुळं भेटलं. मोक्ष देवामुळं भेटला. ही भक्ती त्याच्या कृपेनं आम्ही करतोय, आमचा पुरुषार्थ नाही. आम्ही जी भक्ती करतोय ही त्याची आमच्यावर कृपा आहे. आमच्याकडून तो परमात्मा भक्ती करून घेतोय. ही प्रत्येक वृत्तीची जाणीव देवाची अंतःकरणामध्ये भक्तांच्या असल्यामुळं संत कृतज्ञ आहेत, म्हणून त्यांना परमात्म्याचं विस्मरण होत नाही, त्यांना नित्य स्मरण राहतं. आणि म्हणून ही संपत्ती संतांकडे आहे. विठोबा